अंकल मेरा कितना पैसा हुआ पनवेल से चेंबूर? 500 रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई आपली. तुला मोठं होऊन काय बनायचं? आर्मी ऑफिसर. हा. अरे वा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरुवात करूया आजचा दिवस. सगळेच घरी आहेत, मम्मी पण आहे, पप्पा पण आहे, भाऊ पण आहे, सगळेच घरी आहेत. आज मी बोललो होतो संडेला सगळे घरी असतात. नाश्ता बिष्टा पण झालाय, रेडी बिडी पण झालोय. आता निघायचंय चेंबूरला, बट ट्रेननीच जाणार होतो. बट तुम्हाला तर माहिती आहे हार्बर लाईनचा मेगा ब्लॉक, म्हणून चाललोय पप्पाच्या रिक्षाने. पप्पा मला सोडणार आहेत चेंबूरला, मग तिकडनं मी शूट करायला जाईल. गाईज ही बघा, ही आपली स्वतःची रिक्षा आहे. हे बघा, आज मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेनने नाही, आज रिक्षाने फिरणार नाही का. मस्त जाऊ. अंकल मेरा कितना पैसा हुआ पनवेल से चेंबूर? 500 नहीं दूंगा, खाते में लिख लो. ओके, डायरी बना देतो. चला. तर गाईस पप्पाने सोडले आता. माईक चालू आहे. गाईज पप्पाने सोडले आता मला चेंबूरला. ॲक्च्युली संडेलाच पप्पा घेऊन येतात रिक्षा, कधी कधी ते पण पनवेलला, कारण कसं मेगा ब्लॉक आहे ना संडेला, तर म्हणून पप्पा घेऊन येतात चेंबूरला. सॉरी गाईज, थोडा माईक चालत नव्हता म्हणून थोडं पुढे येऊन घेतलं मी माईक चालू करून. तर पप्पाने चेंबूरला सोडलं आहे मला. ॲक्च्युली मेगा ब्लॉक असल्यामुळे पप्पा पण पनवेलला कधी कधीच रिक्षा घेऊन येतात. म्हणजे मोस्ट ऑफ संडेला रिक्षा घेऊन येतात पप्पा, कारण मेगा ब्लॉकचा शॉट असतो म्हणून. नाहीतर मग पप्पा मंडे टू सॅटर्डे चेंबूरलाच पार्क करून मग तिथून. सॉरी गाईज, स्टोरेज प्रॉब्लेम होता. तुम्हाला तर माहिती आहे आयफोनचा स्टोरेज लवकर फुल होतो, तर मध्येच व्हिडिओ बंद झाला होता. तर हां, मंडे टू सॅटर्डे पप्पा रिक्षा चेंबूरला पार्क करतात तिथे. अजून त्याच्यानंतर ट्रेननी पप्पा पनवेलला येतात. असंच करतात, सकाळी पण असंच जातात, चेंबूरला जातात, मग चेंबूरवरून रिक्षा पिकअप करून मग नंतर तिथून भाडे मारतात. कारण पनवेलला चालवू शकत नाही. पनवेलला गावठण एरिया आहे म्हटल्यावरती ते गाववालेच चालवतात नाही का रिक्षा. तर ते, आणि ते पण मीटरवरती नाही, शेअरिंगवरती चालते ती रिक्षा. तर म्हणून ते अचानक दुसऱ्या एरियातून चालवू नाही शकत ना तिसऱ्या एरियात येऊन, म्हणून पप्पा चेंबूरलाच येऊन हे करतात, भाडे मारतात. बघा गाईज किती स्ट्रगल करतायत घरचे माझे. गरिबी लवकर संपवायची, आणि गरिबी मीच संपवणार शब्द आहे माझा. फिलहाल तर व्हिडिओ बनायला आलो आहे चेंबूरला. 2चा टायमिंग होता गाईज, मी खूपच लवकर आलो आहे. 12:45ला आलो आहे मी, तर मेगा ब्लॉकमुळे. तर बघू, धम्माला फोन करतो. धम्मा कुठे आहे काय माहिती. धम्माला फोन करतो, आणि नाहीतर त्याचा घरी टाईमपास करू, नाहीतर बाहेर टाईमपास करू, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवू 2 वाजता. गाईज PC जवळ थांबलो आहे, कारण धम्मा बाहेरून आला होता मामाकडून त्याच्या. तर आता घरी जाऊन चेंज करून येणार आहे. तर वाजलेत किती, 1:30 वाजला आहे. अजून धम्मा आता येईल शूट करून. त्याला पण बाहेर जायचं आहे कुठेतरी, बोलला तो 3 वाजता जायचं त्याला बाहेर. तर बघू कधी येतोय, वेट करतो त्याचं. गाईज बघा, आत्ता आलाय. वाजलेत किती, आलाय किती वाजता. ए काय बोलतो, व्हॉट्सअप माय जी. टाइम काय, आलाय किती वाजता? 2ला 10 मिनिटं आहे. अरे स्टिंग घ्यायला एवढी ट्रॅफिक होते ना भाई, स्टिंग आणायला एवढा उशीर झाला. तुझे तो हरामी समजतो, तू तो राम निघला रे भाई. तुला नाही, अर्धी भाई, अर्धी. अरे मी लवकर आलोय मला. अरे तुला हे बघ, तू एवढं पिणार. जो लेट येतो त्याला नाही, त्याला मला यायला उशीर का झाला, कारण काल रात्री मी मामाच्या इथे स्टे केला. सकाळी उठलो 10 वाजता, 9:30-10 पर्यंत. मग आंघोळ वगैरे केली, नाश्ता केला. तर निघता 11:30 वाजले. मग बस पकडल्यानंतर तेच कपडे होते, तर त्याच कपड्यांनी कसा व्हिडिओ बनवणार. तर घरी गेलो, घरी कपडे चेंज केले, मग स्टिंग घ्यायला थांबलो. मग स्टिंग घ्यायला भाई थोडा उशीर झाला. मग येता आता झालं. अरे करोड रुपयाची स्टिंग होती का, उशीर झाला. तर काही झालाय फटाफट शूट करून. अभिषेकचा पण कॉल आला होता, तो आत्ता आय थिंक झोपेतून उठलाय, कधी येईल काय माहिती. याला वेट नाही करायचा, फटाफट व्हिडिओ बनवून घ्यायची बाय. हा, याला पण बाहेर जायचं, आय थिंक 3ला जायचं याला.
तर फटाफट व्हिडिओ बनवू, अजून निघू. कॉड झालाय गाईज, उंदीर तिकडे कॉड झालाय. व्हिडिओ बनवायला आलो होतो तर वाटी शोधत होतो, एक कन्सेप्ट होता भिकारीचा, तर म्हणून तर आम्हाला दिसलं की उंदीर तिकडे कॉड झालाय नाही का. बघा, आम्ही पण आमच्या घरी जेव्हा पहिला होतो जुन्या घरात तेव्हा आम्ही पिंजरा लावून नाही का असं हे करायचो उंदीर वगैरे, तर म्हणून एक 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 वेळा 2-2 उंदीर पकडायचो आम्ही एका एका पिंजऱ्यात. काय शूट करायला आलो होतो बघा. आज रे रांगोळी वाया घालवायची नाही सासूबाई आपली सगळीकडे गाईज याच्यासोबत शूट आहे आपलं. इकडे किती वेळेला आहेस तू? चौथीला आहे. हा, तुला मोठं होऊन काय बनायचंय? आर्मी ऑफिसर. हा, अरे वा, बघितलं, देशाचं भविष्य. आणि हे वाया गेलेल्या देशाचं भविष्य. चला शूट करूया, लहान मुलगासोबत एक शूट आहे, तो शूट कम्प्लीट करून घेऊया. गाईज आत्ता शूट कम्प्लीट करून आलोय, सगळे आपल्या आपल्या घरी गेले, फक्त मी धमाच्या घरी आलोय थोडं थांबून. मग 8 वाजता मी पण निघेल. त्याच्या आधी एक मित्र येणार आहे, त्याला भेटून आपण जाऊ नाही का. गाईज जो मित्र येणार होता तो मित्र आलाय, त्याला फटाफट थोडं भेटू, कारण आपल्याला 8 वाजता निघायचंय. लवकर वडापाव खायसाठी थांबलाय गाईज. काय बोलायचं, एवढा उशीर 7:30 वाजता आलाय रात्री. काय बोलायचं, काय बोलायचं, अजून ते काय गॉगल काय हातात ती स्क्रिप्ट घेऊन आलाय. काय बोलायचं. फटाफट भेटू आणि निघू, कारण कॉर्पोरेट वाला पण वाट बघतोय. गाईस तो मित्र गेला, त्या मित्राला सोडून आता वाशीला आलोय दुसऱ्या मित्राला भेटायला, कॉर्पोरेट वाल्याला. कधीपासून वेट करतोय गाईस, 8:30ला बोलला होता मी, 9 वाजता आलोय. थोडा उशीर झाला, बघू आता कुठे भडकणार आहे माझ्यावरती मजबूत वाला. गाईस आलोय याला भेटायला. लय 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 सतवलं भाई, लय सतवलं. राहू दे, आता थोडा भेटू, बोलू, अजून थोडं खाऊ पिऊ, अजून निघू. गाईज मित्र पण गेला त्याच्या घरी आणि मी पण चाललोय आता माझ्या घरी. रस्त्यातच आहे ती, बघा माझी बिल्डिंग. गाईज आजचा दिवस थोडा ओके ओके होता, छान होता म्हणजे. उद्याचा ब्लॉग थोडा खास असेल. आजचा व्लॉग ओके ओके होता. तर गाईज आता व्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. पूर्ण व्लॉग पहा आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.